श्री स्वामी समर्थ. आपण आज स्वामींचा एक अनुभव बघणार आहोत. एकदा काय झाले, अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी दूरवरून एक गरीब भक्त आला होता. त्याच्या मनात खूप दुःख होतं. संकटांनी त्याला चोहे बाजूंनी घेरलेले होते. स्वामींच्या समोर गेला आणि ढसाढसा रडू लागला. स्वामी त्यावेळी त्याला आपल्या नेहमीच्या सहज अवस्थेत बसलेले होते. त्यांनी त्या भक्ताकडे पाहिले आणि रागात ओरडले, "काय रडतोस? जा इथून." त्या भक्ताला वाटलं स्वामींनी मला हाकलवून दिले. तो निराश होऊन बाहेर जाऊ लागला. पण तिथेच बसलेल्या एका जुन्या भक्ताने त्याला थांबवले आणि सांगितले, "अरे वेड्या, स्वामी रागवलेत म्हणजे त्यांनी तुझ्या दुःखाला ओळखून ते काढून टाकायला सांगितलंय. तू थांब. स्वामींची लीला बघ कशी असते." काही वेळाने स्वामींनी त्याला जवळ बोलावले. स्वामींच्या डोळ्यात मायमाऊली दिसत होती. स्वामी त्याला म्हणाले, "अरे, आम्ही गेलो कुठे आहोत? आम्ही इथेच आहोत. तुझी श्रद्धा पक्की ठेव." त्या रात्री त्या भक्ताला स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले आणि त्याच्या एका जुन्या रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो भक्त स्वामींना पुन्हा भेटला, तेव्हा स्वामी हसून म्हणाले, "काम झालं ना? आता रडू नकोस, आनंदाने घरी जा." मंडळी, या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते की स्वामी कधीकधी आपल्याला रागवतात, कधी ओरडतात, कधी आपली परीक्षा घेतात, पण ते आपल्या कल्याणासाठीच असते. जशी आई आपल्या मुलांना एखादी चूक केल्यावर ओरडते, तसेच स्वामी देखील आपल्यावर कधीकधी रागवतात. पण आपल्याला असं वाटतं की स्वामींचं आपल्यावर लक्ष नाही आहे. आपण एवढी सेवा करतोय, भक्ती करतोय, तरी पण सगळा त्रास आपल्यालाच होतोय. स्वामींचं लक्ष प्रत्येक ठिकाणी असतं. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जाता, तेव्हा तुमच्या आयुष्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. म्हणून मनात कोणतीही शंका न ठेवता फक्त म्हणा, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या आयुष्यात देखील असा एखादा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल, जिथे स्वामींनी तुम्हाला आधार दिला असेल. ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजचं हे कथा कशी वाटली आणि ह्यापुढे तुम्हाला अशा कोणत्या कथा आवडतील हेही मला नक्की सांगा. आणि नेहमी स्वामींचं नामस्मरण करत जावा. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चांगली माहिती आहे तुम्हाला आवडली तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ती शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.